नाही, हे बघा की ज्या कोण्या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली असेल, मी त्यांना एकच सांगू इच्छितो की नंबर एक की कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल केली असेल तर मी त्याला भीत नाही, नंबर एक. परंतु मी त्या ठिकाणी जे काही बोललो ते कुठल्या परिस्थितीमध्ये बोललो याची तक्रारकर्त्यांनी चौकशी करायला पाहिजे. की जेव्हा जरांगे पाटलांनी OBC SC आणि ST समाजावरती असे आरोप केले की ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखालती आम्हाला काम करावं लागतं, आणि त्यांनी अशा प्रकारच्या वाक्याचा वापर केल्यानंतर माझ्यासारख्या व्यक्तीला समाजाकडून जो मनस्ताप 3 दिवस झाला, अनेक लोक मला भेटायला आले, मला फोन केलेत की साहेब हे अशा प्रकारे कसं चालणार, की हे तर आता आपली लायकी काढायला लागलेले आहे आणि एवढ्या खालच्या पातळीवरती ते गेल्यानंतर आपण त्याचं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे. आणि त्या मनस्थितीमध्ये असताना हिंगोलीला भाषण करताना माझ्या तोंडातनं ते शब्द निघाले. मी कधी म्हणजे अमान्य करत नाही, निघाले त्या दिवशी माझ्या तोंडातनं ते शब्द जे निघायला नव्हते पाहिजे. परंतु नंतर लगेच दुसऱ्या दिवशी जरांगे पाटलांनी मोठ्या मनाने आपले ते शब्द परत घेतले आणि त्यांनी परत घेतल्याबरोबर मी सुद्धा माझे शब्द परत घेतले आणि त्या ठिकाणीच वाद संपलेला होता. परंतु अजूनसुद्धा काही लोकांच्या भावना शांत झाल्या नसतील किंवा त्यांनी आम्ही दोघांनी शब्द परत घेतले हे त्यांना माहीत नसेल, म्हणून कदाचित त्यांनी तशा प्रकारची तक्रार हिंगोली पोलीस स्टेशनमध्ये जर दाखल केली असेल तर मी त्याची काळजी करत नाही. पोलीस यंत्रणा त्याची संपूर्ण चौकशी करेल आणि चौकशीअंती जर मी दोषी आढळलो आणि मला कुठल्या प्रकारची सजा झाली, मग ते तुरुंगवास असो, फाशीची शिक्षा असो की आणखी कोणती शिक्षा असो, ती मी स्वीकारण्यास तयार आहे. कारण मी OBC समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याची लढाई लढतो आहे. आणि ही लढाई लढत असताना जर माझ्या हातून कुठे चुका झाल्या असतील आणि त्या चुकाचं प्रायश्चित मला करावं लागलं तर मी ते भोगण्यास तयार आहे, त्याच्याकरता मी सक्षम आहे आणि म्हणून मी कुठल्याही प्रकारची काळजी करत नाही. सर, म्हणजे याची सुरुवात जरांगे पाटलांनी केली एकंदरीत तसं आपल्याला म्हणायचं. नक्कीच जर जरांगे पाटील तशा प्रकारचे बोलले नसते तर मला सुद्धा तशी बोलण्याची वेळ आली नसती. आपण बघता की 3 महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे. कधीही 3 महिन्याच्या कालावधीत माझ्या तोंडून अशा प्रकारचा चुकीचा शब्द निघालेला नाही किंवा 2 समाजाच्या भावना दुखावतील असा प्रसंग मी कधी कुणावरती येऊ दिलेला नाही. पण त्या दिवशी त्यांनी ज्या शब्दप्रयोगाचा वापर केला होता तो कोणतीही व्यक्ती, ज्या व्यक्तीला थोडासा मान सन्मान आहे समाजामध्ये, मग तो OBC समाजाचा असो, SC समाजाचा असो की ST समाजाचा असो, तो अशा प्रकारची आपली बदनामी किंवा अपमान सहन करू शकत नाही. आणि म्हणून त्या सर्व लोकांच्या याच्यामुळे मी जे मनस्थिती माझी खराब झालेली होती, खराब झाली म्हणणार नाही मी, पण तो पश्चाताप मला होत होता. त्या पश्चातापेच्या भावनेतून त्या दिवशी मी तशा प्रकारच्या शब्दाचा वापर केला असेल. जेव्हा एखाद्या माणसाच्या भावना अत्यंत दुखवून जातात तेव्हा तशा प्रकारच्या शब्दाचा वापर होत असतो. आणि म्हणून मी वारंवार म्हणत असतो की कुठल्याही समाजाच्या भावना दुखवतील अशा प्रकारचं वक्तव्य दोन्ही पक्षाकडून होता कामा नये. मी बोललो म्हणून त्यांच्या भावना दुखावल्या, पण ते बोलल्यामुळे त्यांच्या भावना नाही. उद्या जर आमच्या लोकांनी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबनी त्यांच्या विरोधामध्ये ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले मग काय होईल, ते सुद्धा होऊ शकते. कारण त्यांनी तिन्ही समाजाच्या भावना दुखावल्या होत्या, OBC SC आणि ST. आमच्या लोकांनी अजूनपर्यंत एकही तक्रार दाखल केली नाही, पण अशा प्रकारचं त्यांच्या समर्थकाकडून माझ्यावरती गुन्हे दाखल होत असेल तर आमचे सुद्धा समर्थक मग अशाच प्रकारचे गुन्हे दाखल करण्याला सुरुवात करेल आणि ही परंपरा कायमस्वरूपी सुरू राहील. त्यांच्या समर्थकांना माझं निवेदन आहे की याची पण सुरुवात आपण करू नये. आपण केली मग आमच्याकडनं झाली तर मग त्याला आपण चुकीचा मार्ग म्हणता कामा नये. सर, पोलिसांकडून तुम्हाला काही याबाबत विचारणा झालेली आहे का? तुम्हाला काही चौकशीसाठी वगैरे बोलले? नाही, अजूनपर्यंत तर नाही. आपल्या माध्यमातूनच मला हे कळलं आहे. अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची विचारणा मला झालेली नाही. परंतु त्या दिवशी मला विचारणा होईल. मला जर हिंगोलीला बोलवलं त्याच्याकरता मी हिंगोलीला जायला तयार आहे.
ते माझ्या घरी आले तर मी या ठिकाणी सुद्धा त्यांना जे काही त्यांना लिहून पाहिजे किंवा माझ्याकडनं काय म्हणतात त्याला खुलासा पाहिजे तो खुलासा द्यायला मी तयार आहे आणि जे काही सजा ते देतील ते भोगण्याला मी तयार आहे. मोठ्या मनाने मी ते ॲक्सेप्ट करील आणि समाजाला न्याय देईल. मी ओबीसी समाजाला न्याय देण्याकरता संघर्ष करतो आणि तो समाजाला न्याय देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील. याकरता मला कुठल्याही प्रकारे काही त्याची किंमत मोजावी लागली तर ती किंमत मोजायला मी तयार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.